पण त्याच्यामधली एक भूमिका होती की हे सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही पहिल्यापासून आम्ही भूमिका घेतलेली आहे. पण आज जर तुम्ही बीडमध्ये गेला, काल मी तिथं जाऊन आलो म्हणून सांगतो की आज बीडची परिस्थिती फार मोठी भूषणावह आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळेच एसपी बदललेले आहेत, एसपी नवीन तिथे गेलेले आहेत. आता एसपी कोणी बदलले, आता तुम्ही मला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय तिथे गेले नाहीत, पण एसपी बदलण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री महोदयांनाच आहेत आणि म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तातडीने एसपी बदलले. काल ज्यावेळी मी त्या कुटुंबाची भेट घेतली ते अतिशय समाधानी आहेत त्या पोलीस अधीक्षकांवर. पोलीस अधीक्षकांनी त्यांची जाऊन भेट घेतली, त्यांचे गैरसमज दूर केले, काही लोकांना चौकशीसाठी उचलले. त्याच्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. पण जातीयवाद नुसता मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात कुठंच होऊ नये या मताची आम्ही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुजबळ साहेब फक्त नेते नाहीत तर आमच्या सगळ्यांचेच महायुतीचे नेते आहेत आणि त्यांनी का देवेंद्रजींची भेट घेतली याचा खुलासा काल पत्रकार परिषद घेऊन केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना ते जर भेटणार असतील तर ते स्वागतच आहे. केंद्रातल्या बाबतीतली भूमिका देखील देवेंद्रजींनी त्यांची मांडलेली आहे. त्याच्यामुळे सिनियर नेत्याच्या बाबतीत मी बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय काय सांगितलं ना, कालचा जो संतोष देशमुखच्या बाबतीमधला प्रकार घडला हा भूषणावह नाहीच आहे ना. ज्या पद्धतीनं त्याला पकडलं, ज्या पद्धतीने त्याला किडनॅप केलं, ज्या पद्धतीने त्याला मारलं क्रूर पद्धतीनं, हे भूषणावह नाहीच, असूच शकत नाही ना. त्याच्यामुळं आता बीडमध्ये असा प्रकार घडणार नाही किंवा घडू नये यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या एसपींची बदली केली, नवीन एसपी इथे दिलेत आणि त्याची चांगली सुरुवात केलेली आहे. जे झालं, जे घडलं ते भूषणावह नाही असं माझं मत आहे. दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. बसची संख्या देखील वाढवावी लागेल. काही सेपरेट महिलांसाठी बसेस सुरू कराव्या लागतील. जे मेट्रो असेल किंवा मोनो असेल याच्यामध्ये सेपरेट डबे महिलांसाठी सुरू करावे लागतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे करून भागणार नाही, परंतु जी प्रवृत्ती गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्रास द्यायचा प्रयत्न करते ही मोडीत काढली पाहिजे. महिलांना सुरक्षिततेसाठी स्वतंत्र या सगळ्या यंत्रणा दिल्या पाहिजेत, हे ठीक आहे. परंतु आजही महाराष्ट्रातल्या महिला भगिनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांमध्ये समानता असली पाहिजे ही देखील भूमिका आहे. आणि असं जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून अशी प्रवृत्ती पुन्हा काय चेष्टा मस्करी करणार नाही, महिलांना त्रास देणार नाही, अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे. थँक्यू. एकाला ताई बाईट दिलं नाही, एकाला आमच्या नवीन वर्षाचा नाही. एवढी आमची ताकद असेल. त्यांनी नारा दिलाय ना, आम्ही जरा विचार करून आमचा नारा देतो. एक फक्त प्रश्न कात्रजचं जे सगळं प्रकरण झालं होतं, तुमची सभा झाली, आदित्य ठाकरे झाले, ते जुनं प्रकरण. त्यानंतर उदय सामंतांनी शब्द असा दिला होता की मी कात्रजला येऊन सभा घेणार. दुसऱ्यांदा आता मंत्रिपदाची शपथ घेताय, सभा कात्रजला घ्यायचा अजून फिक्स आहे की काही प्लॅन चेंज आहे? मी आता पण कात्रजला जाऊन सभा घेऊ शकतो, आता पण, आणि एकट्यानं जाऊन घेऊ शकतो सिक्युरिटी न घेता. पण मुद्दा असा आहे की त्यावेळी मी 100% सांगितलं होतं की कात्रजला मी सभा घेणार आहे आणि कात्रजला सभा घ्यायचं देखील निश्चित केलं होतं. पण तत्कालीन सीपीनी मला असं सांगितलं की साहेब तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मंत्री नसताना घोषणा केली होती, तुमच्या सभेनं जर कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार असेल तर आपण काय करायचं. पण असं जर कोणाला वाटत असेल तुम्हाला नाही मी सभा घेऊ शकत नाही, तर आता पण कात्रजच्या तिथं काय चौक ना, त्या चौकामध्ये शिवसेना कुणीही जरी आव्हान दिलं तरी सभा घेऊ शकते. तेवढे काय आम्ही लेचेपेचे नाहीत. पण
शेवटी आपण मंत्री म्हणून असतो, मंत्री म्हणूनच सभा घ्यायची आणि लॉ अँड ऑर्डर करायचं, हे होऊ नये ही सूचना मला पोलीस डिपार्टमेंटने केली आणि त्यांचा आदर करून मी सभा केली. तानाजी सावंतची बोला. नाही, एक मिनिट. विजय बापू शिवतारेंशी मी देखील स्वतः चर्चा केली, साहेबांनी देखील चर्चा केली आणि त्यांनी त्यांची स्टेटमेंट दिलेली आहे. तानाजी सर सावंतांबद्दल जर बोलायचं झालं ते मला सिनियर आहे आणि त्यांच्याबरोबर स्वतः एकनाथ शिंदे साहेब चर्चा करतील. शेवटी मी अनेक वेळा सांगितलंय की आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. पक्ष नक्कीच आहे, पक्षाचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करतात, परंतु ते कुटुंब प्रमुख आहेत असे मानणारे आम्ही सगळे असल्यामुळं ठीक आहे, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून काही दिवस नाराजी असू शकते. त्यांच्याबरोबर नक्की शिंदे साहेब चर्चा करतील आणि त्यांची देखील नाराजी दूर होईल. ते अधिवेशन सोडून आले, नंतर अधिवेशन संपलं, त्याच्यानंतर खाते वाटप झालं, आता पालकमंत्र्यापर्यंत आम्ही आलोय. त्याच्यामुळे ती जी नाराजी आहे ती शिंदे साहेब दूर करतील. जर धमकी आलेली असेल तर पोलिसांनी तात्काळ त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे. कारण ते फक्त काय तानाजी सावंतांचं कुटुंब नाही, आमचं देखील कुटुंब आहे. त्याच्यामुळे तानाजी सावंतांच्या पुतण्यांना जर धमकी आली असेल तर मी स्वतः आज सिपींची बोलेन, ग्रामीण जिल्हा कोण पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोलेन. परंतु कोण जर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, आमच्या नेत्यांच्या, नातेवाईकांच्या जीवाशी खेळत असतील तर त्याचा देखील बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे, आम्ही सूचना देऊ. सर, बीड आणि परभणीचा जो विषय आहे गेल्या सातत्याने अनेक दिवसापासून तो चर्चेत आहे, पण आता राहुल गांधी येतात, सगळे मंत्री जातात, नेते जातात, कुठेतरी हा इश्यू पॉलिटिसाइज होतो असं वाटतंय. बाकीच्यांचं मला अजिबात माहीत नाही, परंतु काल मी जे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने त्या ठिकाणी गेलो होतो, दोन गोष्टींसाठी गेलो होतो. एक गोष्ट अशी होती की जी काही चर्चा केली जाते त्या शेवटच्या आरोपीपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत, त्याला अटक करणार आहोत, हे आश्वासन द्यायला गेलो होतो. आणि आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल की ती व्यक्ती 15 वर्ष सरपंच होती, किती 15 वर्ष, पण 15 वर्ष सरपंच असताना देखील ते कुटुंबासाठी काही करू शकले नाही. त्यांना 2 छोटी मुलं आहेत, तर त्यांची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वीकारली आणि त्यांचं घर बांधण्यापासून त्या मुलांना फ्युचर प्लॅनिंग करण्यापर्यंत जी काही मदत द्यायची होती ती आम्ही सगळ्यांनी मिळून देऊन आलो. त्याच्यामुळं आम्ही काही राजकारण केलं नाही. काल किती मदत दिली हे देखील आम्ही सांगितलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला ते कुटुंब महत्त्वाचं आहे आणि बीडमध्ये अशी प्रवृत्ती वाढू नये ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि काल तिथला एक प्रसंग सांगतो की मी ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी एका तिथल्या सर्वसामान्य माणसाने एक व्हिडिओ मला दाखवला. एक व्यक्ती कुठच्या तरी एका मिरवणुकीमध्ये पिस्तूल हातामध्ये आहे आणि ती फायर करते आणि समोर असं लोकांना दाखवते. मी डायरेक्ट सांगितलं कॅबिनेट मंत्री म्हणून आजच्या आज त्याला अटक झाली पाहिजे म्हणून. ही प्रवृत्ती दादागिरी करायची, वेपन काढून दाखवायची, ही प्रवृत्ती कुठेही सहन केली जाणार नाही, हा मेसेज घेऊन त्या ठिकाणी मी गेलेलो. मुख्यमंत्री परभणीला जात नाही म्हणजे ते घाबरतायत, मुख्यमंत्र्यांना जाऊ वाटत नाही, ते घाबरले. बघा, मेघनाताई बोर्डीकर जाऊन आल्या, संजय शिरसाट जाऊन आले, मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी जाऊन आलो. त्याच्यामुळं कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी जाऊन आले, याचा अर्थ मंत्रिमंडळात जाऊन आले. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वतीनं गेलो होतो, आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं गेलो होतो. मला असं वाटतं की संवेदनशील गोष्टीकडे संवेदनशील नजरेनं बघितलं तरी बास असतं. आम्हाला त्यांनी पाठवलं ना आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊन आलोय. पण सर, या विधानाला धरून ना प्रश्न असे निर्माण होतात ना, मराठा आरक्षण असू द्या किंवा हे सगळ्यांनी असू द्या, मराठवाड्याला एक सॉफ्ट टार्गेट केलं जाते. जातीवाद जो पसरवला जातो तो मराठवाड्याचं मुख्य केंद्रामध्ये. गृह खातं तुमच्याकडे आहे आता, म्हणजे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. याबाबत मराठवाड्यावर काही चर्चा व्हावी अशी इच्छा आहे, कारण त्यासाठी काही वेगळं करायचं इच्छा आहे, कारण आता ते परत तुम्ही गेले वर्षभराचा मराठवाड्यातला आंदोलनांचा जर प्रकार बघितला तर तुम्ही म्हणता त्या एका गोष्टीशी मी सहमत आहे की जातीमध्ये भेद निर्माण करणारे आंदोलनं त्या ठिकाणी झाली. मग मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून अशी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षणाबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. निजामकालीन नोंदीच्या संदर्भातला देखील आपण निर्णय घेतलेला आहे, पण त्याच्यामधली एक भूमिका होती की हे सगळं करत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही पहिल्यापासून आम्ही भूमिका घेतलेली आहे. पण आज जर तुम्ही बीडमध्ये गेला, काल मी तिथं जाऊन आलो म्हणून सांगतो की आज बीडची परिस्थिती फार मोठी भूषणाव आहे अशातला भाग नाही. त्याच्यामुळंच एसपी बदललेले आहेत, एसपी नवीन तिथे गेलेले आहेत. आता एसपी कोणी बदलले, आता तुम्ही मला प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय तिथे गेले नाहीत,
पण SP बदलण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री महोदयांनाच आहेत आणि म्हणून संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तातडीने SP बदलले. काल ज्यावेळी मी त्या कुटुंबाची भेट घेतली ते अतिशय समाधानी आहेत त्या पोलीस अधीक्षकांवर. पोलीस अधीक्षकांनी त्यांची जाऊन भेट घेतली, त्यांचे गैरसमज दूर केले, काही लोकांना चौकशीसाठी उचलले. त्याच्यामुळे ही प्रक्रिया सुरू आहे. पण जातीयवाद नुसता मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात कुठंच होऊ नये या मताची आम्ही आहोत. सगळ्यात भुजबळ काल देवेंद्र फडणवीस यांना भेटले, तर एकनाथ शिंदे यांना पत्र भेटलेले आहेत. तसं ते अजित पवार यांना मी आलो, ऐका ना, अन्य तिथले लोकप्रतिनिधी आले. 1 मिनिट साहेब, परत तुम्ही सांगा ना, माझं पूर्ण तर होते साहेब. मी 5 वाजेपर्यंत बसतो. अजिबात मला माझा परभणीचा दौरा रद्द झाल्यामुळे वेळ आहे. माझं फक्त म्हणणं असं आहे की राणे साहेबांनी जरी हे म्हटलेलं असलं तरी हे काय वादाचा काय कुठं विषय येत नाही. त्या मिटिंगला तिथले लोकप्रतिनिधी स्वतः आमदार किरण भैया सामंत देखील उपस्थित होते. तरी मग काय वादाचा प्रश्न येत नाही. विधानसभेची निवडणूक लढवत असताना तिथल्या लोकांच्या भावना ज्या काय होत्या त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी, जे विद्यमान आज उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की तिथल्या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून देणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आणि आता राणेसाहेबांची मीटिंग होऊन 24 तास झालेले आहेत, पण मी त्याच्यामध्ये राणेसाहेबांशी बोलेन ना. त्याच्यामुळे आमच्यामध्ये समन्वय नाही, आमच्यामध्ये टोकाची भूमिका आहे. पण त्याच्यामध्ये नाही मतभेद लोकांची म्हणजे आता श्रीकांत शिंदे येतात, तिथं आश्वासन देतात, स्पष्ट करतात की मतभेद होणार नाही. दुसऱ्या बाजूला नारायण राणे असं थेट म्हणतात की जर कंपन्यांना मतभेद या शब्दाशी मी सहमत नाही. सांगितलं ना मी तेच सांगितलं. काल बहुतेक 6:30 वाजता पत्रकार परिषद राणेसाहेबांची झाली. आज वाजले 12:10 बरोबर आहे. 24 तास पण झालेले नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून राणेसाहेबांची भूमिका ही प्रकल्प यावे अशी कायम राहिलेली आहे, आमची पण राहिलेली आहे. म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये 20,000 कोटीचा ऑलरेडी VIT सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट आलाय. दुसरा अजून एक तुम्हाला देशासाठी अतिशय महत्वाचा प्रोजेक्ट सांगतो, जो रत्नागिरीमध्ये येतोय. जर लोक तयार झाली, म्हणजे तुमची देखील इच्छा ही कंपनी यावी, नारायणचा प्रकल्प व्हावा, लोकांनी निर्णय घ्यावा. आतापर्यंत विरोध केला लोकांनी. आणि कसं आहे, लोकांनी बघा, मी आता असंही म्हणाले की विरोध कोणी केला तरी तू मानणार नाही, कंपनी मी माझं स्पष्ट मत सांगितलं की 24 तास देखील राणेसाहेबांच्या पत्रकार परिषदेला अजून पूर्ण झाले. पण तुम्ही आधी प्रश्न विचारून घ्या, मग मी तुम्हाला सगळं उत्तर देतो. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की या संदर्भामध्ये राणेसाहेबांची चर्चा करायची जर वेळ आली तर उद्योगमंत्री म्हणून मी करणार आहे. त्याच्यामुळं माझी चर्चा झाल्यानंतर जर राणेसाहेबांनी सांगितलं की आता मी असं करणार आणि मी जर सांगितलं की मी राणेसाहेबांचा विचारच मान, तर ते मतभेद होतात. काल पत्रकार परिषद झाली, मी स्वतः राणेसाहेबांची चर्चा करेन, मुख्यमंत्र्यांची चर्चा करेन आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला वाटतं का नारायणचा प्रकल्प यावा तिथं? नाणार आता रद्द झाला, बारसूचा प्रकल्प. मुद्दा असा आहे, तिथे विरोध का झाला हा देखील विचार करण्यासारखा आहे. मला ज्यावेळी आपण प्रश्न विचारता, अगदी फ्रेंडली सांगतोय मी, तुम्ही ज्यावेळी मला प्रश्न विचारता की बारसूचा प्रकल्प झाला पाहिजे की नको, त्यावेळी तुम्ही पूर्ण पहिल्यांदा जो गावाचा उल्लेख केला नाणार, हा प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. नाणारचा प्रकल्प हा रद्द झाला आणि ही रिफायनरी त्या परिसरामध्ये होणारच नाही अशी भूमिका 2019च्या मुख्यमंत्र्यांनी घेतली. ही भूमिका घेतल्यानंतर 1 वर्षानंतर त्यांना असं जाणवलं की त्याच्या बाजूला 7 किलोमीटरवर असणारी जमीन बारसू ही अतिशय चांगली जमीन आहे. 13,000 एकरवर हा रिफायनरीचा प्रकल्प होऊ शकतो. त्याच्यातनं बेरोजगारी दूर होऊ शकते, तिथं काडी देखील उगवत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून तत्कालीन 2019-20च्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे. याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली, या पत्रानंतर आली. त्याच्यानंतर तो विरोध सुरू झाला. विरोध सुरू झाल्यानंतर मी देखील त्या प्रकरणामध्ये तिथल्या समितीला घेऊन बसलेलो होतो, त्यांच्याशी चर्चा झाली. आणि अजून एक ॲडिशन ह्याच्यामध्ये मी सांगतो की हा नाणारचा आणि बारसूचा प्रकल्पच होत असताना अजून एक मायनिंगचा प्रकल्प तिथे आला. त्या मायनिंगच्या प्रकल्पाला देखील तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केला आणि तो मायनिंगचा प्रकल्प थांबवण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला की याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, शासन सकारात्मक निर्णय घेईल. आणि जर तिथल्या 90% 100% लोकांनी सांगितलं की याचा पुनर्विचार केला पाहिजे, तर ती भूमिका उद्योग मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडेन
आणि जी राणे साहेबांची पत्रकार परिषद झाली म्हणून आपण सांगता त्यांच्याकडे देखील मांडेल. तुम्ही स्वतः जाणार लोकांमध्ये विचारायला त्यांच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत नक्कीच जाणार ना. मी 100% जाणार, 100% लोकांशी चर्चा करणार. मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मिटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक लावणार. परभणीला संदर्भात काय चर्चा झाली का? अनेक ठिकाणी पालकांचे वाद सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलेलं आहे. जसं खाते वाटप कधी होणार अशी तुम्हाला क्युरिओसिटी होती आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं, ते विचारण्यासाठी 2-3 दिवस आम्ही तसंच ठेवलंय. एक 3-4 दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल. हा? काही गोष्टी आज सिक्रेट आणि सस्पेन्स ठेवायच्या असतात, त्याच्यामध्ये भरत गोगावले आहेत. एक प्रश्न असा होता, मंत्र्यांना काल बंगले वाटायचे झाले. जर पूर्ण यादी बघितली तर भाजपच्या मंत्र्यांना बंगले दिलेत आणि शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांना फ्लॅट दिले गेलेत. हा भेदभाव नाहीये का? तुमचं मुक्तगिरी आहे. म्हणजे तुमचा आहे मुक्तागिरी, इतर मंत्र्यांना माझा मुक्तागिरी आहे, जेतवन गुलाबराव पाटलांचा आहे, संजय राठोड साहेबांचा तोच आहे. असे आम्ही जे 12 मंत्री आहोत त्याच्यातल्या 8 मंत्र्यांचा तोच आहे. तसं बीजेपीचे जे मंत्री आहेत त्याच्यातल्या 10 मंत्र्यांचा बंगला आहेत, बाकीच्यांना फ्लॅट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही आमच्यामध्ये वाद लावायची संधी सोडत नाही आणि आमच्यामध्ये वाद लागणार नाही. सर, पुण्यामध्ये शिवसेना वाढण्यासाठी काय काळामध्ये विधानसभेला तुम्हाला माघार घ्यावी लागली, हडपसरची जागा सोडावी लागली. पुणे जिल्ह्यात एकच आमदार आलेला आहे, त्यांना पण मंत्रिपद स्थानिक स्वराज्य स्थापनेची निवडणूक आहे. पक्षवाढीसाठी काय केलं जाणार आहे का? तिथं पण म्हणजे एक पाऊल मागे घेतलं जायचं. नाही, मी आता प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगणार आहे? मी मराठी भाषेचा मंत्री आहे. आम्ही माघार घेतलेली नाही. ती पॉलिटिकल ऍडजस्टमेंट होती. युती करत असताना कोणीतरी थांबावं लागतं. ती शिवसेना थांबली कारण सरकार पुन्हा एकदा महायुतीचं आणायचं होतं. परंतु पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची दखल घेतील अशा पद्धतीची संघटना उभी केली जाईल आणि आम्हाला विश्वासात घेऊनच पुणे महानगरपालिकेचा महापौर बनेल एवढी आमची ताकद असेल. अनेक प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी चालना दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी असं पण सांगितलं होतं की मी ज्या क्षेत्रातनं निवडून येतो तो रत्नागिरी आणि जो परिसर आहे त्याच्यामध्ये उद्योजकांबद्दल किंवा उद्योगाबाबत एक निगेटिव्हिटी होती. तर ती 2.5 वर्षामध्ये आम्ही दूर करू शकलो आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये 19,550 कोटीचा VIT सेमीकंडक्टर कारखाना हा तिथे येतोय. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालंय आणि आपल्या माध्यमातून आचारसंहिता असल्यामुळे मी सांगू शकलो नाही. पण जरी आपल्यामध्ये आज रतनजी टाटा हयात नसले तरी त्यांचे आभार मानणं, हे टाटा समूहाचे आभार मानणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण गडचिरोली, पुण्याला नव्यानं आपण पैसे देतोय, रत्नागिरी आणि कल्याण डोंबिवली या 4 ठिकाणी टाटा समूहाच्या CSR मधनं जवळजवळ 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा रतनजी टाटाने घेतलेला होता. त्यातलं गडचिरोलीचं स्किल सेंटर हे सुरू झालेलं आहे. रत्नागिरीच्या बिल्डिंगचं काम सुरू आहे. कल्याण डोंबिवलीचं येत्या 15 दिवसामध्ये सुरू होईल आणि पुण्यामध्ये देखील नव्यानं हे स्किल सेंटर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं पूर्वी केलेले संकल्प महाराष्ट्राच्या युवकांच्या दृष्टीनं आणि त्यांच्या हाताला रोजगार देण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही ही शासन म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो. तुम्ही म्हणाला की मागच्या वेळेस एक ऊर्जा घेऊन येत आहे कार्यकर्त्यांमध्ये, पण याच ऊर्जेचे किरणच कुठे दिसत नाही. मला असं वाटतं वैयक्तिक एखाद्याच्या गोष्टीवर मी सहसा बोलत नाही, मग ते कोणी असू देत. त्यांनी जर काय केलं असेल तर ते भोगतील. त्याच्यामुळं आजची पत्रकार परिषद ही उद्योगावरची आहे आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यानं चुकीचं जर काय केलेलं असेल, मग कोणी, तुम्ही जे काय मला माहीत नाही कोणी केलेलं असेल, त्याचे परिणाम त्यांना प्रत्येकाला भोगावे लागतील. आजची पत्रकार परिषद मी मराठी भाषेचा आढावा जो घेणार आहे आणि उद्योग विभागाचा जो आढावा घेणार आहे, विशेषतः पिंपरी चिंचवडच्या बाबतीत, ते आपल्याशी संवाद साधावा यासाठी मी संवाद साधला. लोकांना मारहाण करतायत. 1 ते 4 घटना कल्याण असेल किंवा मुंबईमध्ये सुद्धा घडलेल्या. सरकार म्हणून यावर काय नेमका मार्ग काढणार? 3 दिवसापूर्वीचा जो प्रसंग घडला शुक्ला नावाच्या माणसाकडनं, त्याच्यानंतर माननीय शिंदे साहेबांनी दिलेली स्टेटमेंट आणि केलेली कारवाई आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एवढा माज आणि मगरुरी चालणार नाही ही भूमिका देखील मांडलेली आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा एक प्रांत आहे, एक प्रदेश आहे, एक राज्य आहे आणि ते महाराष्ट्र आहे, मोठं राज्य आहे. परंतु या ठिकाणी जे स्थानिक आहेत, जी मराठी माणसं आहेत, यांना जर कोण त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचा कडेकोट बंदोबस्त सरकारकडनं केला जाईल ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी मांडलेली आहे. सर, तुम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस उद्योग खातं सांभाळलं होतं त्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गेले, अशी एक यादी आदित्य ठाकरे किंवा इतर विरोधी पक्षांनी वाचून दाखवली होती. हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या समोर असणार आहेत आणि नवीन उद्योग येण्याच्या मागच्या ज्या कंपन्या गेल्यात त्याच्यासोबत काही चर्चा सुरू आहे का आणि त्या संदर्भातले कुठले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात येणार आहेत? थोडं मी आपल्याला करेक्ट करतो. जसं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रश्न मला विचारला की कंपन्या गेल्यात त्यांच्याबरोबर चर्चा करणार का, म्हणजे आजही एवढं मोठं मॅन्डेट दिल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये देखील त्यांनी जो फेक नरेटिव्ह केलेला आहे तो सेट झालेला आहे. हे त्यांचं स्किल आहे, ठीक आहे ना. आता मी उत्तर देतो. तुम्ही मला प्रश्न असं विचारला गेलेल्या कंपन्यांबरोबर तुम्ही चर्चा करणार आहात का? कंपनी जर गेलीच नाही तर चर्चा काय करायची? आणि त्याच्यासाठी एक मिनिट, ते टाळ्यांसाठी सांगितलं नाही मी. त्याच्यासाठी देशात पहिल्यांदा उद्योग विभागानं आमच्या धाडस केलं आणि व्हाईट पेपर काढला. तो व्हाईट पेपर कुठं काढला? विधानसभेमध्ये काढला. ज्यांना प्रचंड उद्योगाचं नॉलेज आहे, ज्यांना प्रचंड उद्योगाबद्दलची आस्ती आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवले गेले, अशा लोकांनी उद्योग गेले म्हणून खोटं सांगून सुद्धा आपल्यासारख्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये तो फेक नरेटिव्ह सेट होतो. म्हणजे ते किती व्यवस्थित खोटं बोलतात यात सिद्ध झालंय. आता ऐका ना, मला उत्तर तर देऊ दे. मी तुम्हाला दोष देत नाही. ते तुमच्यासारख्या लोकांच्या डोक्यामध्ये नरेटिव्ह सेट करतात, म्हणजे ते सर्वसामान्यांच्या डोक्यांमध्ये काय करत असतील हा त्याच्यातला मुद्दा आहे. तुम्ही लावून घेऊ नका. त्याच्यामधला मुद्दा असा आहे की वेदांता फॉस्कॉन असेल, एअरबस असेल, बीडीपी असेल. बीडीपी तर गेलाच नाही. बीडीपीचं लँड ॲक्विजिशन रायगडला सुरू आहे आणि आम्ही 1,000 कोटी रुपये MIDC मार्फत खर्च करून बीडीपी करतोय. वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला 18 महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग झाली नाही, व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे. एअरबसच्या बाबतीमध्ये आजही विद्यमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर आपण विचारलं तर स्वतः एअरबसचा प्रकल्प आणण्यासाठी देवेंद्रजींनी पुढाकार घेतला होता. त्यांनी दिल्लीमध्ये मिटिंग केली होती. त्यांनी पूर्वीच्या उद्योगमंत्र्यांना सांगितलं होतं की त्यांच्याशी चर्चा करा, परंतु त्यांच्याशी चर्चा न झाल्यामुळे तो एअरबस केलाय. हे सगळं व्हाईट पेपरमध्ये दिलेलं आहे. आणि व्हाईट पेपरच्या बाबतीमध्ये जे विधानसभेमध्ये बोलू शकले नाहीत, बाहेर पत्रकार परिषद घेऊन काय मी काही सांगू शकतो, पण विधान भवनात पण बोललोय का? तर विधान भवनामध्ये विरोधी पक्षाचा एकही आमदार श्वेतपत्रिकेवर बोलला नाही. त्याच्यामुळं आम्ही जी काढलेली श्वेतपत्रिका आहे ही विधानसभेच्या 288 आमदारांनी मान्य केली. याचा अर्थ जे बोलतात ते खोटं बोलतात हे सिद्ध झालेलं आहे. खासदार श्रीकांत शिंदेनी निवडणुकीच्या काळात त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की नारायणचा जो रिफायनरी आहे तर लोकांना नको असेल तर येणार नाही. मात्र काल जर आपण बघितलं तर नारायण पुन्हा एकदा म्हणतात जर कंपन्या तयार असतील तर तो प्रकल्प नारायणचा प्रकल्प होणारच. म्हणजे महायुतीमध्ये यावरूनच अजिबात नाही. मी आता मराठी भाषेचा खासदारांची भूमिका, तुमची भूमिका आणि मंत्र्यांची वेगळी भूमिका. मी आता मराठी भाषेचा मंत्री झालेलो आहे. ऐका ना, सांगतो. त्याचं विश्लेषण तर ऐका. तुम्हाला पटलं नाही तर मला परत विचारा. ते काल काय म्हणाले? कंपनी यायला जर तयार असेल तर हा प्रकल्प करण्यासाठी ते प्रयत्न करणार. आणि त्याच्यानंतर ते असं बोलले की या संदर्भातली चर्चा ते सगळ्यांची करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी आलो, ऐका ना, अन्य तिथले लोकप्रतिनिधी आले. 1 मिनिट साहेब. परत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा उद्योगमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मी पुण्यामध्ये येतोय. आमचे शहर प्रमुख नाना असतील, आमचे रमेश बापू असतील, आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी मिळून जो माझा सत्कार केला त्याबद्दल मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो. परभणीला खरं तर निघालो होतो, परभणीचा दौरा रद्द झाला. त्यामुळं अचानक शिवसेनेच्या कार्यालयामध्ये येऊन सगळ्यांना भेटावं, पुण्याच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडनं एक ऊर्जा प्राप्त करावी आणि कामाला लागावं
याच उद्देशानं आज मी या शिवसेना भवनमध्ये आलोय. सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांना मी धन्यवाद देतो, मुख्यमंत्री देवेंद्रजींना देखील धन्यवाद देतो, अजितदादांना देखील धन्यवाद देतो की पुन्हा एकदा उद्योग क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची संधी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. आज दुपारी 3 वाजता आपल्याला माहित आहे की आमच्या विरोधकांनी अनेक गोष्टीचा गाजावाजा केला होता. त्यातला एक हिंजेवाडीतल्या प्रकल्पांचा देखील गाजावाजा केला होता. पण मी स्वतः आज त्या ठिकाणी जातोय, त्यांच्या असोसिएशनची बैठक घेतोय. MIDCची तर लोक असतीलच, परंतु PMRDA, सार्वजनिक बांधकाम विभाग, ट्रॅफिकसाठी पोलीसचे सगळे अधिकारी, अशा सगळ्यांची एक व्यापक बैठक आज मी पिंपरी चिंचवडमध्ये लावलेली आहे. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह काही लोकांनी सेट केला हिंजेवाडीच्या बाबतीमध्ये, खरं तर तिथली जी इंडस्ट्री आहे ही प्रायव्हेट इंडस्ट्री आहे. पण प्रायव्हेट इंडस्ट्री जरी असली, MIDCमध्ये जरी नसली, तरी देखील त्यांना पायाभूत सुविधा निर्माण करून देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच उद्योग विभागाच्या खात्याला पुन्हा एकदा न्याय देत असताना त्याची सुरुवात आज मी हिंजेवाडीमधनं करतोय. त्या सगळ्यांशी बोलणं झाल्यानंतर पुन्हा एकदा मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. आणि दुसरं आजच्या पुणे दौऱ्याचं दुसरं जे एक वैशिष्ट्य आहे की उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हा एक विभाग माझ्याकडे आलेला आहे. आणि मी मला सुदैवी मानतो की या राज्याचा पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होण्याचा बहुमान देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 2013 मध्ये मिळाला होता. आणि त्यावेळी मराठी भाषेचं भवन असावं ही मांडलेली संकल्पना पुन्हा एकदा 11 वर्षानंतर तोच विभाग माझ्याकडे देऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण करण्याची संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे. अजून एक योगायोग असा आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा याच वर्षी मिळालेला असल्यामुळं केंद्र शासनाकडनं मराठी भाषेच्या उद्धारासाठी, मराठी भाषेचं महत्त्व कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या निमित्तानं युवा साहित्यिक निर्माण करणं, महिला साहित्यिक निर्माण करणं, जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांना मान सन्मान देणं, यासाठी या खात्याचा आढावा देखील आज मी स्वतः घेणार आहे. आणि त्या विभागामार्फत जे विश्व साहित्य संमेलन होतं ते नक्की कुठं करायचं आहे त्याची जागा देखील आज आम्ही निश्चित करणार आहोत. साहित्य संमेलन जे आयोजित यावर्षी केलेलं आहे त्याला देखील कोण निमंत्रित करायचं, कोण कोण असणार आहे याची देखील चर्चा आज पुण्याच्या बैठकीमध्ये होईल. आणि आजच्या बैठकीमध्ये एक संकल्पना अशी आहे की मराठी भाषा ही तर आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेवरचं प्रेम हे मी काही सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु ही मराठी भाषा व्यवहारात वापरली गेली पाहिजे. मराठी भाषा ही न्यायालयामध्ये देखील वापरली गेली पाहिजे. मराठी भाषा ही प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरली गेली पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या खात्याचा कार्यभार मी स्वीकारलेला आहे आणि त्याची देखील आढावा बैठक आज पुण्यामध्ये आयोजित केलेली आहे. आणि मला पुण्याच्या उद्योजकांना देखील खात्री द्यायची आहे की 2.5 वर्षामध्ये कदाचित काही कामं आमच्याकडनं राहिली असतील, ती देखील माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग भवन ही जी संकल्पना आणलेली होती त्याचा आढावा देखील आज मी घेणार आहे. आणि इंडस्ट्रीना त्रास देण्याची भूमिका जर कुठच्या ना कुठच्या माध्यमातून जर कोण घेत असतील तर त्याचा देखील कडेकोट बंदोबस्त करण्याचा निर्णय हा शासन म्हणून आम्ही घेणार आहोत. परदेशातले जसे उद्योजक आहेत तसे आपल्या राज्यातले देखील उद्योजक आहेत, आपले स्थानिक उद्योजक देखील आहेत. यांना पूर्ण ताकद आणि संरक्षण देण्याची जबाबदारी उद्योग विभाग म्हणून आमच्या सगळ्यांची आहे. आणि तोच आढावा घेण्यासाठी आज मी पुण्यामध्ये आलेलो आहे. सर, मागच्या वेळेस जेव्हा तुमच्याकडे हेच खातं होतं काही दिवसांपूर्वी, निवडणुकीच्या आधी गणेश कलाला एक मोठा कार्यक्रम आपण देखील घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खातं जेव्हा तुमच्याकडे आलंय, काही धोरणात्मक निर्णय युवांच्या बाजूने आपण काही घेणार आहोत का उद्योग क्षेत्रात? त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आठवत असेल मी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागनिहाय काही आकडेवारी सांगितली होती. आणि ती आकडेवारी सांगत असताना चांदा ते बांदा अशा पद्धतीनं समतोल प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झालं पाहिजे, उद्योग तिथे आले पाहिजेत ही भूमिका होती. आणि आज मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे
की माजी मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो गडचिरोलीमध्ये प्रयोग केला, गडचिरोली आजपर्यंत किंवा कालपर्यंत म्हणूया, आज नाही कालपर्यंत नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. परंतु आज तिथल्या युवकांच्या हातातली बंदूक बाजूला जाऊन त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केलं. जवळजवळ 1,00,000 कोटीचे स्टील बेस प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्याच्यामध्ये 45,000 कोटीचा लॉईड्सचा प्रकल्प, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालेलं आहे. सुनील जोशी म्हणून जे उद्योजक आहेत त्यांचा 10,000 कोटीच्या प्रकल्पाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुरू झालं आहे. ह्या दोन्हीचं भूमिपूजन आम्ही मागच्या वेळी केलं होतं. सज्जन जिंदालांच्या JSW मार्फत जवळजवळ 25,000 कोटीची गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये होते. तुम्ही तसंच मराठवाड्यामध्ये जर आला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट मागच्या 3 महिन्यापूर्वी आपण केली. त्याच्यामध्ये JSW EV कार कारखाना असेल, अथरसारखी बाईकची एजन्सी असेल,